100 पैकी 99 महिलांची अशी इच्छा असते की मला घरातून काम करायचंय. काय बरोबर ना? पण हे काम मिळवण्यासाठी कुठे जायचं, कोणाकडे जायचं हेच कळत नाही. हा प्रॉब्लेम होतो. पण आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला असं सोल्युशन सांगणार आहे की तुम्हाला कोणाकडे काम मागायला जायची गरज नाहीये, तुमच्याकडे काम येणार आहे. ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि आजचा हा व्हिडिओ मी माझी मैत्रीण क्षितिजा भट हिच्यासोबत कोलॅबरेट केलेला आहे. जेव्हा आपल्याला मुलं होतात आणि आपण आपल्या जॉब मधून गॅप घेतो, एक वर्षभर मुलांमध्ये आपला वेळ जातो, पण त्यानंतर आपलं कुटुंब खूप लहान असतं आणि आपण दोघे जणही जर नोकरी करण्यासाठी बाहेर पडलो तर मुलांजवळ घरात थांबणार कोण हा प्रश्न निर्माण होतो. बाहेर तर आपण पडू शकत नाहीये, पण घरात देखील आपल्याला 1-2-3 तासासाठी काहीतरी काम हवंय असं आपल्याला वाटायला लागतं. कारण पूर्वीपासूनच आपल्याला काहीतरी काम करण्याची, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची सवय झालेली असते. किंवा लग्न झाल्यानंतर आपण दुसरीकडे शिफ्ट होतो आणि मग पूर्वी आपण जे काम करायचो ते काम करण्यासाठी आपण आता जिथे शिफ्ट झालेलो आहोत तिथे स्कोप नसतो. मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, आपण बाहेर जाऊ शकत नाहीये ना, पण आपण घरामधून काहीतरी करूच शकतो. अगदी 2-3 तास दिले किंवा 4-5 तास दिले तर आपण काहीतरी छान काम करू शकू आणि त्यामधून आपल्याला चांगला इन्कम सुद्धा मिळेल. आपल्याला कोणावरती डिपेंड सुद्धा राहावं लागणार नाही. बऱ्याचदा काय होतं की वर्क फ्रॉम होमचे आपण बरेच ऑप्शन्स सर्च करतो आणि तिथे अप्लाय करताना काही वेळेला आपली फसवणूक होते किंवा मग बरेचसे असे टार्गेट्स दिले जातात जे कंप्लीट करणं अशक्य होतं किंवा त्या कामामध्ये आपला रस निर्माण होत नाही. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती तोडगा म्हणून माझी मैत्रीण क्षितिजा हिने एक असा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही जो कोर्स केल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम मिळवू शकता, तुमच्यापर्यंत चांगलं काम येऊ शकतं, तुम्ही चांगला स्वतःचा बिझनेस सेट करू शकता. क्षितिजा हिने स्वतः तिचा बिझनेस छान पद्धतीने सेट केलेला आहे. तिला ऍक्च्युली स्वतःला 2 लहान मुली आहेत आणि त्या मुलींचा सांभाळ करत, घर व्यवस्थित सांभाळून घर बसल्या ती बरीच छान कामं मिळवतीये आणि अगदी तिचं काम उत्तम चाललेलं आहे, तिचा बिझनेस उत्तम चाललेला आहे. म्हणूनच तिने असा विचार केला की तिच्यासारख्या अनेक जणींसाठी ती हा कोर्स लॉन्च करू शकते ज्यामध्ये ती स्वतः कसं काम करतेय ते सांगणार आहे. हा कोर्स काय आहे किंवा हे कशा रिलेटेड आहे तर आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज पाहतो. युट्यूब चॅनल्स असतात, त्यांचे थंबनेल्स आपण पाहतो, त्यांचे व्हिडिओज जे आहेत ते क्रिएटर लोक जे असतात ते अनेकांकडून हे व्हिडिओज एडिट करून घेतात. त्यानंतर त्यांचे पोस्टर्स बनवायचे असतात, पोस्ट्स बनवायचे असतात किंवा जे लहान बिझनेस असतात त्यांच्या छोट्या जाहिराती करायच्या असतात. डिजिटल मार्केटिंग हे सध्या खूप जास्त प्रमाणात चाललेलं आहे. खूप लहान बिझनेस असतात आणि किंवा खूप मोठे सुद्धा बिझनेस असतात ज्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट्स जे आहेत ते हँडल करायचे असतात. त्या अकाउंटसाठी आपल्याला काम करायचं असतं. तर हे सगळं कसं करायचं, ह्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं कसं आहे किंवा ही लोक आपल्यापर्यंत कशी पोहोचतील जेणेकरून आपण त्यांच्या जाहिराती करून देऊ शकू, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. हे जे सगळं काम आहे ते म्हणजे काय तर हे काम ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये मोडतं, डिजिटल मार्केटिंग मध्ये मोडतं. बऱ्याचशी नावं ह्या प्लॅटफॉर्म्सला दिली जातात आणि एकदा का तुम्ही ह्या गोष्टीचं बेसिक शिकलात तर तुम्हाला काम मिळवणं किंवा ह्या क्षेत्रामध्ये येणं खूप जास्त इझी होईल. आता सध्या हे इतकं वास्ट झालेलं आहे की ह्या क्षेत्राला अजिबातच मरण नाहीये. आता इथे तुम्हाला एवढा रिस्पॉन्स मिळतोय तर जितके वर्ष पुढे जातील, जितका काळ पुढे जाईल तितकं हे खूप जास्त वाढणार आहे. तर ह्यासाठी ग्राफिक्स डिझायनिंग किंवा डिजिटल मार्केटिंग हे सगळं शिकण्यासाठी पहिला पॉइंट जो असतो की आपल्याला चांगल्या पद्धतीचं एडिटिंग शिकलं पाहिजे. कोणत्या ऍपमध्ये ह्या गोष्टी सगळ्या केल्या जातात ते आपल्याला माहिती पाहिजे आणि कोर्समध्ये हेच तुम्हाला शिकवणार आहे. कॅनव्हा म्हणून एक ऍप आहे. ह्या कॅनव्हा ऍपमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात. व्हिडिओ एडिट केला जातो, त्यानंतर ग्राफिक्स सगळं केलं जातं. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या पोस्ट बनवल्या जातात, वेगवेगळ्या स्टोरीज बनवल्या जातात. जे काही मोठमोठे क्रिएटर्सचे इंस्टाग्राम पेजेस असतात, फेसबुक पेजेस असतात, तिथे वेगवेगळ्या स्टोरीज अपलोड केल्या जातात, पोस्ट अपलोड केल्या जातात.
किंवा एखादा हॉटेलिंगचा बिझनेस आहे किंवा एखादा सलॉन आहे किंवा बरेचसे बिझनेसेस असतात, त्यांच्या पोस्ट सतत त्यांना अपडेट टाकावे लागतात, त्यांच्या पेजेसवरती अपलोड करावे लागतात. मग त्यांना तितका वेळ नसतो की हे सगळे पोस्ट किंवा या सगळ्या जाहिराती स्वतः डिझाईन करणं. आणि म्हणूनच ती लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात की मला माझी ही रिक्वायरमेंट आहे आणि ह्या पद्धतीचं डिझाईन मला तुमच्याकडून हवं आहे. हे कामं करण्यासाठी, हे सगळे डिझाईन्स करण्यासाठी तुम्हाला आधी कॅनव्हा ऍप शिकावं लागेल. सो ह्या कोर्समध्ये सगळ्यात आधी तुम्हाला कॅनव्हा ऍप शिकवलं जाईल. यामध्ये सगळं बेसिक जे आहे ते सगळं आधी तुमचं क्लिअर केलं जाईल. बेसिक म्हणजे काय, कॅनव्हा ऍप काय आहे, त्याची ओळख काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन जे आहे ते सगळं तुम्हाला दिलं जाईल. डिझाईन कसं करायचं आहे हे तुम्हाला शिकवलं जाईल. भलेही तुमचा बॅकग्राऊंड थोडासा वेगळा आहे, तुम्ही एज्युकेशन जे घेतलेलं आहे ते अगदीच वेगळं आहे, पण तरी देखील अगदी छान पद्धतीने तुम्हाला इथे शिकवलं जाईल की डिझाईन कसं करायचं. अगदी स्क्रॅच पासून म्हणजे लाईन टू लाईन तुम्हाला शिकवलं जाईल की कोणतं टूल वापरून कोणती गोष्ट करायची आहे, कोणतं टूल कोणत्या डिझाईनसाठी, डिझाईन मधल्या कोणत्या पार्टसाठी वापरलं जाणार आहे हे तुम्हाला आधी शिकवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसं करायचं हे शिकवलं जाईल. कारण कसं होतं की वेगवेगळे फोटोज असतात किंवा ज्यांची जाहिरात आहे त्यांना जे हवंय डिझाईनमध्ये, त्यांना कोणत्या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन हवंय. जर तुम्हाला हॉटेलिंगचं डिझाईन करायचं असेल, जर तुम्हाला सलॉनचं डिझाईन करायचं असेल किंवा एखाद्या युट्यूब चॅनलसाठी तुम्हाला काम करायचं असेल किंवा वेगवेगळी जाहिरात, एखादे वेगळं पॅम्पलेट्स तुम्हाला बनवून द्यायचे आहेत, ट्युशनसाठी तुम्हाला पॅम्पलेट्स बनवायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनची खूप गरज असते. जे कॉम्बिनेशन तुम्ही हॉटेलिंगच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वापरणार आहात तेच कॉम्बिनेशन तुम्ही ट्युशन क्लासेसच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नाही वापरू शकत किंवा तेच डिझाईन तुम्ही सलॉनच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नाही वापरू शकत. इथं तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सेप्टची, वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीची आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सची गरज असते. ते अगदी उत्तमरित्या तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जाईल. हा झाला डिझाईनचा पार्ट. आता आपल्याला सगळं डिझाईन पूर्ण झाल्यानंतर त्यावरती जाहिरात लिहावी लागते. मग त्यासाठी कोणते फॉन्ट वापरायचे, टायपिंग कसं करायचं, कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल की अतिशय सुंदर सुंदर इतके क्रिएटिव्ह फॉन्ट वापरले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने टायपिंग केलं जातं. मेन जो मुद्दा आहे तो वेगळ्या, म्हणजे मेन मुद्दा टाईप करताना त्यामधला मेन पार्ट जो आहे तो वेगळ्या अक्षरामध्ये असतो, त्याच्या खालचा जो पार्ट आहे त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते वेगळ्या अक्षरांमध्ये असतं. तर हे सगळं कसं करायचं, कोणते टूल्स वापरायचे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटवरती टायपिंग करायचं आहे हे तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर इंस्टाग्रामचे पोस्ट असतात, युट्यूबचे पोस्ट असतात, फेसबुकचे पोस्ट असतात, ह्या सगळ्याच्या साईज खूप वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या साईजमध्ये हे तुम्हाला करावं लागतं, वेगवेगळ्या रेशोमध्ये हे तुम्हाला करून अपलोड करावं लागतं. मग हा रेशो कसा ओळखायचा हे देखील तुम्हाला शिकवलं जाईल. व्हिजिटिंग कार्ड्स आपण बघतो, ते व्हिजिटिंग कार्ड्सचा सुद्धा एक वेगळा रेशो असतो, एक वेगळा साईज असतो. युट्यूब थंबनेलचा सुद्धा वेगळा साईज असतो, युट्यूब पोस्टरचा वेगळा साईज असतो, जे पेपरमधून आपल्या घरी पॅम्पलेट्स येतात जाहिरातींचे त्याचा एक वेगळा साईज असतो. सो कोणत्या ऍडव्हर्टाइजसाठी कोणता साईज निवडायचा किंवा क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे आणि त्यांना कोणत्या साईजमध्ये हे सगळं करून हवं आहे तो साईज सुद्धा तुम्हाला अगदी उत्तमरित्या शिकवला जाईल. सगळे मुद्दे शिकवल्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तर क्लिअर होणारच आहेत. त्याचबरोबर तुम्हाला रोज एक असाइनमेंट दिली जाणार आहे. ती असाइनमेंट करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत आहेत, जे काही डाऊट्स आहेत ते पर्सनली तुमचे क्लिअर होणार आहेत. जितकं तुम्ही जास्त सराव कराल तितके जास्त तुम्ही डिझायनिंगमध्ये प्रो होणार आहात. आणि म्हणूनच तुम्हाला रोज असाइनमेंट दिली जाईल, ती व्यवस्थित चेक केली जाईल, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला हवेत किंवा आणखी काही जास्त क्रिएटिव्ह पद्धतीने करता येईल हे तुम्हाला सांगितलं जाईल. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तर क्लिअर ऑब्व्हियसली होणारच आहेत. आता हा सगळा जो कोर्स झाला, हा सगळ्या बिझनेससाठी तुम्ही कसं काम करणार आहात, ह्याच सोबत तुम्हाला फ्रीमध्ये आणखीन एक गोष्ट शिकवली जाईल, ती म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम बिझनेससाठी कसं वापरायचं. जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तो तुम्ही ग्रो कसा करू शकता, तुम्ही त्याचं डिजिटल मार्केटिंग कसं करू शकता हे देखील तुम्हाला शिकवलं जाईल. अर्थातच जर तुमचा स्वतःचा बिझनेस आहे आणि तुम्ही जर कॅनव्हामध्ये हे सगळं ग्राफिक्स कसं डिझाईन करायचं, तुमच्या बिझनेसची सगळी ऍडव्हर्टाईज कशी करायची हे तर शिकणारच आहात, पण त्याचसोबत या प्लॅटफॉर्म्सवरती इंस्टाग्राम आणि फेसबुक या प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही तुमचं बिझनेसचं मार्केटिंग कसं करणार आहात हे देखील तुम्हाला अगदी स्क्रॅच पासून म्हणजे अगदी ए पासून झेड पर्यंत सगळं शिकवलं जाणार आहे.
ह्या कोर्सचं सर्टिफिकेट मिळेल का? तर येस, ह्या कोर्सचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या जोरावरती तुम्ही आणखी जास्त कामं मिळवू शकणार आहात. हा कोर्स तुम्ही कसा करू शकता, कधी करू शकता, कुठे करू शकता, कोणत्या गॅजेटवरती करू शकता, तर सगळ्यात महत्वाचं कोर्स घर बसल्या तुम्ही करू शकणार आहात. या कोर्सचं जे ड्युरेशन आहे ते 1 महिन्याचं आहे. हा कोर्स गुगल मीट वरती होणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती हा कोर्स जॉईन करू शकता. जर एखाद्या दिवशी त्या टायमिंगला जॉईन करणं नाही जमलं तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळेल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते लेक्चर पाहू शकता आणि तुमचा जो काही सिलेबस आहे, जो मिस झालेला आहे, तो अगदी इझिली तुम्ही कव्हरअप करू शकता. या 1 महिन्याच्या कोर्सची जी फी आहे ती फक्त 1000 रुपये आहे. त्यामुळे अगदी कोणीही हा कोर्स सहजतेने जॉईन करू शकतो. या कोर्सचा मोटिव्हच असा आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. मग प्रत्येकीसाठी 1 महिन्याच्या ड्युरेशनच्या कोर्ससाठी 1000 रुपये देणं शक्यच आहे. 1000 रुपये इन्व्हेस्ट करणं हे अगदी इझिली शक्य होतं. ह्यामध्ये तुम्हाला कामं कशी मिळवली जातील यावरती एक सेमिनार देणार आहेत. म्हणजे की आता तुम्ही सगळं डिझायनिंग शिकलेलं आहात, तुम्ही त्यामध्ये एकदम परफेक्ट झालेला आहात. मग तुमच्याकडे ह्या सगळ्या लोकांना अट्रॅक्ट कसं करायचं, ह्या कामांना अट्रॅक्ट कसं करायचं ते तुम्हाला या सेमिनारमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप शिकवलं जाणार आहे. ऑलरेडी तुम्ही ग्राफिक्स डिझायनर आहात आणि तरी देखील तुम्हाला काम कसं मिळणार आहे, काम कसं मिळवायला पाहिजे यावरचा हा सेमिनार तुम्हाला अटेंड करायचा असेल तर नक्कीच तुम्ही अटेंड करू शकता. जे लोक ग्राफिक्स डिझायनर आहेत ऑलरेडी, ज्यांना हा कॅनवाचा सगळा कोर्स माहिती आहे, फक्त सेमिनार अटेंड करायचा आहे की मला आता कामं मिळवायची आहेत आणि ती कशी मिळवायची, त्यांच्यासाठी ह्या सेमिनारची फीस जी आहे ती अगदी 200 रुपयांची आहे. सो इथे तुम्ही फक्त सेमिनार अटेंड करू शकता. तुम्हाला पूर्ण कोर्स सगळा रिपीट करायची गरज नाहीये. हे झालं ग्राफिक्स डिझायनिंग क्लास बद्दल. त्यानंतर ऑलरेडी तुम्ही ग्राफिक्स डिझायनर असाल तर तुम्ही फक्त सेमिनार अटेंड करू शकता. आणि आणखीन एक ह्यांचा कोर्स आहे तो म्हणजे युट्यूबचा युट्यूब मास्टर क्लास. आता क्षितिजाचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे आणि त्यावरती सध्या तिला खूप जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतोय, खूप जास्त व्हायरल तिचे व्हिडिओज होत आहेत आणि म्हणूनच तिने हा विचार केला की या जर्नीमध्ये ती जे काही शिकली आहे ते अगदी छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. तर ह्या युट्यूब मास्टर क्लासमध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल, व्हिडिओ शूट कसे करायचे, व्हिडिओ एडिट करण्यासाठी कोणतं ऍप वापरायचं, त्यानंतर डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, व्हिडिओ अपलोड कसा करायचा, ती एक खूप मोठी प्रोसेस आहे. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागतं, टॅग्स वापरावे लागतात, कीवर्ड्स वापरावे लागतात, व्हिडिओला टायटल द्यावं लागतं, ते टायटल कसं द्यायचं, त्यानंतर थंबनेल कसं बनवायचं, थंबनेल एडिट कसं करायचं. त्याचबरोबर जर तुम्हाला चेहरा दाखवून व्हिडिओ शूट करायचा आहे ते देखील तुम्हाला शिकवलं जाईल आणि चेहरा न दाखवता देखील तुम्ही छान छान व्हिडिओज बनवू शकता, ते अपलोड करू शकता. तर ते व्हिडिओज कसे शूट करायचे हे देखील तुम्हाला शिकवलं जाईल. बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये आपण पाहतो की व्हिडिओला व्हॉइस दिलेला असतो, मग हा व्हॉइस ओव्हर कसा करायचा. आता जेव्हा व्हिडिओ शूट केला जातो, आता माझ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की मी माझ्या सगळ्या व्हिडिओजना म्हणजे बऱ्यापैकी 80% व्हिडिओजना व्हॉइस ओव्हर देते. आता त्यावेळेला जो ओरिजिनल आवाज असतो म्हणजे व्हिडिओ शूट करत असताना, आता स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट करायचा आहे तर त्यावेळेला भांड्यांचा आवाज होतो, चमच्याचा आवाज होतो किंवा इतर आजूबाजूला घरामधल्या लोकांची बोलणी चालू असतात, टीव्ही चालू असतो कधी कधी. तर हे सगळे आवाज काढायचे कसे आणि तिथं स्वतःचा आवाज कसा द्यायचा, व्हिडिओला म्युझिक कसं जोडायचं, मग कॉपीराईट येतं. आता आपण इतर म्युझिक जोडले तर आपल्याला तिथे कॉपीराईट येऊ शकतं, त्यामधून आपण रिव्हेन्यू जनरेट नाही करू शकत. मग हे म्युझिक कुठून घ्यायचंय, शॉर्ट्स कसे अपलोड करायचे, शॉर्ट्सचे टॅग्स, कीवर्ड्स, त्याचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं. त्यानंतर युट्यूबचे म्हणजे आता तुम्ही सुरुवात करताय तर युट्यूब चॅनल काढायचं कसं इथपासून ते त्यांचे जे काही अटी आहेत, चॅनल मॉनिटाईज कसं करायचं, रिव्हेन्यू कसा जनरेट करायचा, हे सगळं तुम्हाला यामध्ये शिकवलं जाईल. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही पर्सनली विचारू शकता, त्याच्यासाठी एक वेगळा सेशन ठेवला जाईल फक्त तुमचे प्रश्न, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करण्यासाठी. त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणताच डाऊट राहणार नाही आणि अगदी इझिली तुम्ही घर बसल्या तुमचं चॅनल युट्यूबवरती चालू करू शकता आणि मस्त छान पैसे कमावू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा.
खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी क्षितिजाचा नंबर दिलेला आहे, तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. तिच्या युट्यूब चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतेय, ते सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही डिरेक्टली तिला फोन करून विचारू शकता, मेसेज करून विचारू शकता. बाकी हा व्हिडिओ इथंच थांबवतीये. लवकरच नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओ सोबत भेटते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.